हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत हक्का नूडल्स। एका भांड्यात आपण पाणी घेणार आहोत। ते पाणी तुम्हाला छान बॉईल करून घ्यायचं आहे। पाणी बॉईल करून होता होता त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला मीठ पण टाकायचं आहे थोडंसं, कारण आपण नंतर नूडल्स मध्ये पण मीठ टाकणार आहोत, म्हणून थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला। ते ढाकून जेव्हा छान पाण्याला जेव्हा उकळी येईल, त्या उकळी आल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये नूडल्स ॲड करायचे आहेत। नूडल्स ॲड करून ते आपल्याला चांगले वाफवून घ्यायचे आहेत। त्याच्यावरती आपण ढाकण ठेवून नूडल्स छान शिजून द्यायचे आतमध्ये। तुम्ही आता पाहू शकता की नूडल्स किती छान शिजले आहेत आणि एकदम छान असे लूज झालेत, अजिबात चिटकलेले नाही आहेत, ते व्यवस्थित शिजलेत। आता नूडल्स आपल्याला एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचे आहेत। नूडल्स गाळून झाल्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला नंतर थंड पाणी टाकायचं आहे, कारण नूडल्स ते एकमेकाला चिटकणार नाही, चांगले लूज होतील। एका भांड्यात आपल्याला तेल छानपैकी गरम करून घ्यायचं आहे। मी कोणत्या भाज्या घेतल्या नूडल्ससाठी, कोबी घेतला आहे, कांद्याची पात, शिमला मिरची, गाजर, कांदा, हिरवी मिरची घेतली आहे। तेल आपलं गरम झालंय, त्यामध्ये मी लसूण टाकले, बारीक चॉप केलेली मी टाकले। गॅस आपल्याला फास्टच ठेवायचा आहे। त्याच्यामध्ये नंतर मी मिरची टाकली आहे। मिरचीच्या नंतर कांदा टाकला आपण। कांदा आपल्याला छान थोडा परतून घ्यायचा आहे। भाज्या सगळ्या आपल्याला थोड्या कच्च्याच ठेवायच्या आहेत ना, नूडल्सच्या भाज्या ह्या थोड्या फार कच्च्याच असतात। सगळं आपल्याला हाय फ्लेम वरती करायचं आहे। कांदा थोडा हलका शिजल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये कोबी टाकायचा आहे, बारीक चिरलेला। कोबीच्या नंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी शिमला मिरची टाकूया, गाजर टाकूया, छान सगळं मिक्स करून घेऊया। ते आपल्याला ते सगळं नॉर्मल शिजून घ्यायचं आहे, कारण नूडल्सच्या भाज्या थोड्याफार कच्च्याच असतात। कांद्याची पात टाकली मी आता त्याच्यामध्ये। खूप छान सुगंध येतोय। अजून काही सॉस पण नाही टाकलेत मी त्याच्यामध्ये। मीठ टाकायचं आपल्याला, चवीनुसार टाकायचं आहे, कारण आपण आधी सुद्धा मीठ टाकले नूडल्समध्ये, आणि आपण जे सॉस टाकणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा थोडं थोडं मीठ असतं। रेड चिली टाकलंय, शेजवान सॉस टाकलंय, विनेगर टाकलंय, शेजवान चटणी टाकले थोडी। हे सगळे सॉस आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत। सॉस पण छान मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये नूडल्स ॲड करूया। नूडल्स तुम्ही पाहू शकता किती छानपैकी लूज झालेत, असे अजिबात एकमेकाला चिटकले नाहीयेत ते। छान मिक्स करून घ्यायचे आहेत, जास्त हलवायचे नाहीयेत, नाहीतर ते तुकडा होईल त्याचा। नूडल्स आपले छान मिक्स करून झालेत। तुम्ही पाहू शकता किती छान नूडल्स झाले आहेत।
हे बघा किती सुंदर नूडल्स आपले झालेत. वास पण खूप छान येतोय. आणि आता मी स्वप्नीलला विचारणार आहे की नूडल्स कसे झालेत, टेस्ट करून बघ. त्याच्यासोबत मी पनीर चिली पण केले, पण त्याची रेसिपी तुम्हाला मी नेक्स्ट टाइम दाखवेल. बाय. स्वप्नील, हक्का नूडल्स आणि पनीर चिली टेस्ट कर ना. वाव, दिसत छान आहे एकदम. ट्राय करूया. हा, खूप छान आहे नूडल्स. पनीर चिली ट्राय करूया. पनीर चिली त्याची व्हिडिओ आपण नेक्स्ट टाइम दाखवूया. क्रिस्पी झाले पनीर चिली. छान झाले. थँक्यू.